मला एक बोलायचं की BMC एवढा खर्च करते तो वसाड्यांनी एक AC तरी लावायचा सगळीकडे. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, एक आठवड्यापासून ना मंदारची तब्येत ठीक नाही आहे. तर मग फॅमिली डॉक्टरांना पण दाखवलं. त्याला लूज मोशन सतत सुरू आहे आणि काही थांबायचं नावच घेत नाही. परत HB पण त्याचा कमी झाला होता आणि त्याच्यानंतर BP पण लो झाला होता. परत ताप पण होता. त्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या. माहीत नाही डॉक्टर बोलले इन्फेक्शन असेल, काही खाण्यामुळे वगैरे असेल. तर मग फॅमिली डॉक्टरमुळे काही फरक नाही पडला. सलाईन पण लावली त्याला मंदारला. तेव्हा थोडंसं ठीक आहे. परत विचार केला अजून काय करू शकतो. त्याच्यानंतर मग एक आपल्या मीरा रोडमध्ये जवळचं हॉस्पिटल आहे, तिथेसुद्धा ॲडमिट करायचा विचार केला. तर मग तिथे आम्हाला शक्यता कमी वाटली की तिथे मंदार ठीक होईल म्हणून. तिकडे HB केला तर 6 पॉईंट होता. तर या सगळ्या गोष्टी आणि नंतर मग फायनल डिसिजन घेतला आम्ही की KEM हॉस्पिटलमध्येच आणायचं. कारण आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल की मंदारला आपली ट्रीटमेंट KEM हॉस्पिटलमध्येच होते आणि आपण तिकडेच आणतो नेहमी. गेल्या 1 ते 1.5 वर्ष आधी पण मंदार ॲडमिट होता KEMमध्ये. तर आता मी आहे KEM हॉस्पिटलमध्ये. सकाळी मी निघाले 5:30-6ला आणि मंदार होता दीदीकडे, तर तिथून तो आला सायंवरून. तर आत्ता वाजले बरोबर 10, 10:30पर्यंत केस पेपर काढायचे आहे. एक पेपर मी ऑलरेडी काढला आहे, डॉक्टरांनासुद्धा दाखवलं आहे. तर मग ते म्हणाले की ॲडमिट करण्याची शक्यता आहे, पण तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये कळेल की नक्की ॲडमिट करायला लागेल की नाही. कारण कसं आहे की आता जिकडे आम्ही ब्लड लावतो तिकडे फक्त एकच बॅग अवेलेबल आहे आणि आता इकडे KEM हॉस्पिटल म्हणजे ब्लड बॅगसुद्धा आहे आणि तिकडे 2 बॅगसुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ शकतात ब्लडच्या. तर मेन तर आहे की ते त्याचा पोटाचा जो त्रास आहे तो कमी झाला पाहिजे, बंदच झाला पाहिजे. आणि परत त्याला फीवर वगैरे पण होता ते सगळं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी मी चालले. फक्त अर्धा तास आहे माझ्याकडे आणि जायचं आहे. मम्मी नाही आली. मम्मीला म्हटलं मम्मी कधी थांब, दीदी आहे. दीदी बोली काय लागलं तर मी येतेच म्हणून. तर आता एवढी पण सिरियस नाही आहे, पण त्याचा चेहरा वगैरे पूर्ण सुजलेला आहे. मी नंतर भेटवतेच तुम्हाला मंदारला. बट आता आपल्याला जायची गरज आहे. सो आता मी जाते बाहेर, केस पेपर काढून घेते. एक पेपर ऑलरेडी आहे आणि ह्या लोकांना सगळ्यांना हिस्ट्री लागते अगोदरची KEMमध्ये. पण आता 1 ते 1.5 वर्षापूर्वीचं तर ते पेपर्स घरी आहेत. मेल मला मिळत नव्हते त्याच्यामुळे. नाहीतर मग थोडंसं अजून इझी झालं असतं. बट ठीक आहे, बघूया आता काय करायचं ते. जसं जसं काय होत राहील तसं मी तुम्हाला अपडेट करत राहीन. सो मंदार ठीक होणं खूप गरजेचं आहे. अचानक काही खाल्ल्यामुळे वगैरे आय थिंक सो त्याला हा त्रास झाला असेल. कधी त्याची इच्छा होते तर ते थोडंसं बाहेरचं पण खातो, मन राहत नाही. बट ते आपल्यासाठी नाही आहे चांगलं. स्वतः कोण सांगणार. ठीक आहे, असू दे, बघूया आपण. मी जाते पहिले. आणि तर कसं आहे, गट पण कमी आहे आणि लूज मोशन पण सुरू आहे. त्याच्यामुळे कसं होतं की अजून त्याला विकनेस येतो. त्याच्यामुळे मग आजच काहीतरी करावं लागेल. बघा इथे सगळे पेशंट्स आहेत आणि आता इथे मी समोर चालले 1 नंबरला केस पेपर काढायचं आहे. हे ॲक्च्युली कसं होतं की यांना धावपळ होते आपली, पण यांना ट्रीटमेंट चांगली होते. त्याच्यामुळे आम्ही मग KEMमध्येच आणतो. आणि मंदार लहान होता जेव्हापासून थॅलेसिमिया आहे तेव्हापासून 3 महिन्याचं असल्यापासून त्याला इथेच ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे मग आम्ही हेच हॉस्पिटल प्रिफर करतो की आपण या हॉस्पिटलमध्ये ॲटलिस्ट ट्रीटमेंट चांगली करून येऊ. आणि आता मंदारला असं काही सिरियस नाही आहे, पण तरी पण आहे ना त्याला जास्त बोलता येत नाही आहे, चालता येत नाही आहे, कारण ब्लड कमी आहे त्याच्यामुळे आणि विकनेस वगैरे आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. इथून आता स्ट्रेट जायचं आपल्याला आणि इथून मी आली. समोर कॅन्टीन आहे. बट आहे ना लास्ट टाईम आलो तो ब्लड लावायला इकडेच, तर तेव्हा थोडंसं कॅन्टीनमध्ये खाल्लं होतं. तेवढंसं जेवण एवढं बरोबर नव्हतं. त्याच्यामुळे मग तिथे अवॉइड करते मी, कारण एवढं जेवणाला चव वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे ही आहे KEM हॉस्पिटलची नवीन बिल्डिंग. तर इथेच आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. गर्दी बघा केवढी आहे, खूप गर्दी आहे. 1 मिनिट हा. ते पेशंट्स वगैरे सगळे इकडे नेहमीच गर्दी असते, भरपूर पेशंट्स असतात. आणि आहे ना मंदार 3 महिन्याचा होता तेव्हापासून ब्लड कुठे लावायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. तो थॅलेसिमिया वॉर्ड आहे स्पेशल लहान मुलांसाठी 1 ते 12 वर्षापर्यंत. तर तो वॉर्डसुद्धा दाखवते. मी जस्ट समोर बघितलं इतक्या वर्ष. मला एकदम अचानक आठवण झाली की आपण त्यावेळेला यायचो. मम्मी यायची, भाऊच्या हाताला पट्टी लावलेली असायची आणि ते हात वगैरे सगळं सांभाळायला लागायचं. सडनली सगळ्या आठवण एकदम जागा झाल्या. हा आहे तो थॅलेसिमिया वॉर्ड, जिकडे मंदारला ब्लड लावायचं. दूसरी जगह लिख के यहाँ भेजा. बिपिंदर पाजी इथे आलो तर आहे. आता आतमध्ये डॉक्टर्स वगैरे आहे. मला एक बोलायचं की BMC एवढा खर्च करते तो वसाड्यांनी एक AC तरी लावायचा सगळीकडे. त्यांच्या गावात डॉक्टर पण गरमीत आणि पेशंट पण गरमीत. ओके, तर गाईज ताईने जी ब्लॉगची सुरुवात केली होती, एक तुम्हाला हा अपडेटवाला ब्लॉग आहे.
आणि आता तुम्ही बघत असाल की मी आलो हॉटेलमध्ये. ॲक्च्युली माझी हॉस्पिटलला बघूनच वाटली, मी हॉस्पिटलला बघून माझा आजार घालवला. दुसरं म्हणजे की आता मला जे 1 आठवड्यापासून जो त्रास होत होता, पोटात गुडगुड होत होता किंवा लूज मोशन होते, सो ते एकदमच गायब झाली भाईसाहेब. रात्रीपासून, काल रात्री मी दीदीकडे होतो, सो तेव्हापासून. आणि यार बाप्पा आहे माझ्यासोबत आणि माहीत नाही कसं अचानक थांबलं, पण थांबलं, समर्थ कृपा. सो आता आपण आलो जेवणासाठी, थोडासा काय नाश्ता करण्यासाठी. काल सकाळपासून काय खाल्लं. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी पण मला रिपोर्ट करायला दिलेले 3-4 रिपोर्ट्स आहेत आणि औषधं लिहून दिलेली आहे, सो ते करायचे आहे. तात्काळ रिपोर्ट केले आणि तात्काळ उद्याच्या उद्या दाखवलं तर कसं लगेच ती गोष्ट क्लिअर होऊन पकडवलं तर खूप प्रॉब्लेम होईल. आणि हॉस्पिटलमध्ये जर रिपोर्ट केले तर एक सांगतो 10 तारखेला या, एक सांगतो 30 तारखेला या. इथे खूप नाचवतात. गेम हॉस्पिटलला जर कोणाचा अनुभव असेल तर त्यांना माहिती असेल. माझा तर लहानपणापासून म्हणजे माझं ते एक बोलतात माझ्या 5वीला पुंजलेलं हॉस्पिटल आहे. मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठे घेत नाहीत. काल पण मीरा रोडला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, ते म्हटले जास्त असेल तर तुम्ही केमला जा. सो इथे थॅलेसिमिया पेशंटसाठी डॉक्टर्स पण आहेत आणि मोठे मोठे डॉक्टर्स असं आहे. आणि म्हणजे तेच आहे मेन की भाऊ जिकडे काल ॲडमिट होता आपल्या घराची जो हॉस्पिटल आहे तिकडे, तर मग आहे ना तिकडेच त्याला ॲक्च्युली फरक पडला. तर असं त्याच्यावर तिकडे सलाईन लावली होती, त्याच्यामुळे इंजेक्शन्स टाकले होते, त्याच्यामुळे फरक पडला. तर आज तो एकदम बऱ्यापैकी चांगला आहे. त्याच्यामुळे ते फरक पडला तर अजून चांगलं वाटतं. आता इकडे रिपोर्ट्स दिले, जसं भाऊ बोला तसं करूया आणि बघूया पुढे काय आहे. टेन्शन घेऊ नका गाईज, मी एकदम बरं आहे आणि तुम्हाला मला एंटरटेनमेंट करायचं आहे. घेतलेला वसा मी टाकणार नाही आणि आता नॉर्मलच मागवलं आहे, डाळ खिचडी वगैरे. हे गाईज बसलो आता इथे थोडा केम हॉस्पिटलच्या समोर. लालबाग फ्रेंड्स ग्रुप सर्कल आहे, त्यांच्या इथे रिपोर्टसाठी आलो होतो. बट इकडे एक रिपोर्ट संध्याकाळी, एक रिपोर्ट दुपारी, एक रिपोर्ट 3 तासांनी, असं काहीतरी विषय आहे. सो आता आणि गरमीने हालत खूप खराब झाली आहे. मग अशी जरा असा फ्रेश होऊन निघालो होतो एकदम, पण आता चाललोय दीदीकडे. आणि ताई पण बिचारी कंटाळली आहे, नुसते फोनवर फोन इकडे तिकडे सगळं चालू आहे. आता कॅब बुक केली आली आहे, पण नक्की इथे कुठे आहे? इथे इकडे एकूण 7-8 गेट आहेत केम हॉस्पिटल. चला जाऊया. आणि सोनोग्राफी करायची आहे, सो मला पाणी घेत राहायचं आहे. आता त्रास तर काय नाही, फक्त बघूया थोडंसं एवढे 1 आठवडा लूज मोशन होत होते, त्याच्यामुळे विकनेस आला. सो ब्लड पण चढवायचं आपल्याला 2 दिवसात लगेच. बघूया चला. फायनली गाडीत बसलं. उन्हाने तर आतूनच माझी हालत खराब झाली. त्यात माझा BP पण लो आहे. BP याच्यासाठी लो आहे की एकच बॉटल मागच्या 7 दिवसाआधी मी चढवलं होतं ब्लड, कारण डोनर्स पण नाहीत. सो मित्रांनो, तुम्ही कृपया करून डोनेट केलं ब्लड बँकेमध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण थॅलेसिमिया पेशंटची खूप बेकार हाल होतात जेव्हा ब्लड अवेलेबल होत नाही. जसं तुम्ही मला आता बघताय आणि मी आपले खूप लोक व्हिडिओज बघतात, त्याच्यामुळे मला एक बोलायचा चान्स भेटतो. पण बाकी पेशंट्सचे पेरेंट्स कुठून अरेंज करत असतील, काय करत असतील, सो त्याच्यासाठी ब्लड डोनेट करा तुम्हाला जमलं तर. बाकी काही इश्यू नाही आहे. मी तर हॉस्पिटल बघूनच घाबरलो. म्हटलं की भाई इकडे त्रास करून घेण्यापेक्षा तू पटकन स्वतःला रिकवर कर. म्हणजे मी Q&Aच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की थॅलेसिमिया पेशंट जर घरात असेल अख्ख्या फॅमिलीची तारांबळ उडते. तसं आहे, पण क्या ही कर सकते, भगवान ने भेजा तो भेजा, भेजे में भेजा तो भेजा, लेकिन शरीर में खून बढ़ने का यंत्र नहीं भेजा. क्या ही कर सकते, यंत्र चंचू पात्रा. ओके गाईज, फायनली आलो आपण आणि आता सोनोग्राफी करायची कुठे आणि 2:45च टायमिंग आहे. आता होत आले जवळजवळ 3-3:15 झाले ना, 2:45 होऊन गेला. आईच्या गावात अशा बिल्डिंगमध्ये जर मला राहायला भेटलं ना, मी एन्जॉय करेन मस्तपैकी. यार का भारी आहे यार. आणि ग्राउंड फ्लोर बघ कसला बनवला, एक नंबर. चला जाऊया. हे बघायला ना आलो, एक्सरे करायला. आतमध्ये अजून सोनोग्राफी सुरू आहे. मी जस्ट बाहेर आले आणि बराच वेळ ते घेत आहे. काही ना काहीतरी म्हणजे असं वाटतं की असू शकतं, बट जरी असेल तरी आपण उद्या KEMमध्ये जाऊन ते काही डॉक्टर देतील औषध वगैरे, ते आपण उपचार त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो. कोर्स आले आणि इकडे माझ्याकडे सोनोग्राफीसुद्धा आहे. तर त्या मॅम बोलल्या की थोडंसं आहे काहीतरी. आता बघूया त्याच्या पोटामध्ये मंदारची ना एवढी गाठ आहे, मॅमने सांगितलं. इकडे रिपोर्ट्स पण आलेले आहे, सोनोग्राफी आहे. तर ते म्हणाले पोटामध्ये थोडीशी गाठ आहे आणि ते पहिल्यापासून असेल किंवा मग जेव्हापासून लूज मोशन सुरू झाले मंदारचं तेव्हा असू शकते. ते बोलले की बाकीचे टेस्ट आहेत त्याच्यानंतर कळेल की नक्की ॲक्सिडेंट काय आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केली तर होऊन जाईल. असं मेजर प्रॉब्लेम नाही आहे ते बोलले. अजून बाहेर तुला तवा फ्राय आणि डोसा फ्राय पाहिजे असं सगळं नुसतं. डोसा कधी खाल्ला नाही खाल्ला. समोसे बिमोसे खाल्ले ना बाहेर, तुला नॉर्मल जेवण असेल ना ते पण नको. घरी बनवून दे ना मला समोसा. तसं काय घरी कधी काय बनवूनच देते. हां, मग जरा हे कर ना बाहेर.
बस मित्रांनो, कमेंट करू नका. ताई बोलले बस झालं, मला पचलं. घरी आलो आणि ब्लॉग चालूच केला नाही. म्हटलं की थोड्या वेळ रेस्ट करूया, कारण एकदा गेममध्ये घुसलो ना की हालत खराब होते. 6:15 झालेत. सो आता ब्लॉग चालू केला आपण आणि भाईसाहेब अयानला भेटवतो तुम्हाला. अयान ना आता डॉक्टर झालाय. ही बघा त्याची संपूर्ण किट आहे. अयान आता मला, अयान ताप चेक कर माझा, पक्का डॉक्टर वाटतोय. फिवर कसा चेक करतो अयान? अयान फिवर कसा चेक केला? कसा चेक करतो फिवर? हा असं. आता बोल अयान, चेक कर फिवर चेक कर मला. इथे कुठे? हा मग चेक कर. अरे तुझ्या हातात राहतंय का? इथे चेक केलं. शप्पथ, डेंजर डॉक्टर. जसं हेवी ड्रायव्हर असतो तसा हा हेवी डॉक्टर निघाला. बापरे, केवढा तो इनोसेंटपणा. अरे एक अशी अपडेट आहे की काही जे 1-2 रिपोर्ट्स आहेत ते म्हणजे थोडेसे लेट मिळणार होते जर उद्या केले तर. ओपीडी मध्ये डॉक्टर असतात 1 वाजेपर्यंत मॅक्झिमम. सो मग आता मग घरीच बोलावलं त्या लवकर रिपोर्ट्स भेटावे म्हणून, कारण उद्याच्या दिवशी पण जरा जायचं दाखवायला. म्हणजे एकदाच काय ते औषधं घेईन असं. आता येतो एक भाऊ आपला परेलवरूनच येतोय. केम हॉस्पिटलला समोर आहे लालबाग फ्रेंड्स ग्रुप सर्कल लॅबवाला भाऊ येतोय आता टेस्ट वगैरे घ्यायला. ठीक आहे, हा विषय आहे दोस्त. आणि चेक केलं मला. आय एम व्हेरी फिट गर्ल. नाही, आय एम फिट गर्ल ना. आयाला फिश खूप आवडते ना. आया फिश खूप आवडते ना. येस अँड फिश कशी असते? आया जुजू का तू मामाला जुजू का पिलू? अरे भाऊचं काय चालू आहे? तू आयनला जुजू करायचं की आयनने तुला जुजू करणार? हा सतू नको त्याला. आयन जुजू कर मामाला. व्हेरी गुड. काय मस्त चालू आहे. ओके सो गाय, सकाळचे वाजले 8:15. डे 2 आहे आणि मी हा ब्लॉग एवढा खेचतोय का तर त्याचं कारण एकच आहे, तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये अपडेट द्यावी. बिकॉज आपल्याला नेक्स्ट ब्लॉग्स जे बनवायचे ना ते अजून धमाकेदार बनवायचे. त्याच्यासाठी मला जास्त खेचायचं नाही. जे आहे ते आपलं तुमच्यासमोर आपण शेअर करतोय. सो आता आम्ही उठलोय आणि ओपीडी आज पण आहे. सो म्हटलं की आजच्या आजच कव्हर करूया. ताई इथे तयार झालेली आणि ताईनं तर इथे एक गोष्ट बघितली. हे बघा मित्रांनो, इथे कावळ्याचं पिल्लू आहे. मारायला कावळा नाही ना, मोठा कावळा नाही. हे बघा मित्रांनो, शपथ. अबो इथे घाबरलो मी. डेंजर गावात तो बघतोय कसा. अरे काल माहितीये का असं फिरून असा आतमध्ये आला, असा फिरून. सो आता इथे ना मी पाणी आणि फक्त मारीगोल्ड खातोय. चहा घेतला ना तर जास्तच मग हडस होईल. त्याला बसलोय गाडीत आणि आता फायनली आज आपल्याला औषधं भेटणार आहे. ट्रीटमेंट चालू होणार आहे. त्यासाठी मी खुश आहे. खुश म्हणजे काय बाई, भाईसा बरा होते फक्त. चला परत शिरूया आतमध्ये. आता रिपोर्ट्स वगैरे भेटले आपल्याला, आपण कलेक्ट केले रिपोर्ट्स. आता जाऊन फक्त डॉक्टरकडे दाखवायचे आणि बघूया. केस पेपर काढावा लागेल. केस पेपर नाही बोलत आहे, ब्लँक पेपर असतो त्यांना तो काढावा लागतो का ब्लँक पेपर पण? अरे ते लोक त्यांच्याकडून देतात ना, एक्स्ट्रा असतात ना त्यांच्याकडे लिहिण्यासाठी. हे लिहिण्याचंच बोलतेस ना तू? हा मग तो कसं लिहिण्याचं काढायला ते लोक लिहितात त्याच्यावर, त्यांच्याकडे असतात ते. त्याचं मला माहित नाही, पण काल जिने घेतला ना आपल्याकडून ते आपल्या स्वतःकडूनच घेतला. आता बसलोय आपण इथे आणि आता नाही बघा संपूर्ण एवढी लाईन आहे. काही आता परत आपण आलोय सोनोग्राफी करण्यासाठी आणि सिटी स्कॅन करण्यासाठी. सिटी स्कॅन पण वेगळी गोष्ट आहे, सोनोग्राफी काल आपण केली होती तरी बोलले की परत सोनोग्राफी करावी. म्हणजे भाईचा व्हॅल्यूच नाही लोकांच्या पैशाची, असा विषय आहे. बट ठीक आहे, त्यांना पण सगळं नवीन लागतं, ताजं लागतं. आणि कालचाच रिपोर्ट आहे, आज सकाळीच रिपोर्ट आला. सो माहीत नाही का, पण आता आपण आलोय सोनोग्राफी सेंटरमध्ये, सोनोग्राफीच्या रूममध्ये. आणि वरती सिटी स्कॅन होणार आहे. तर आता बघूया, त्याच्यावरून ठरणार आहे की ॲडमिट करावं लागेल की नाही. जेवायला चाललोय परत आता, कारण आज सेकंड डे आहे ना आपला. ताई बिचारी खूप थकली आहे, हालत खराब आहे मित्रांनो, पण काय
करणार. आता फक्त 2च गोष्टी बाकी आहेत. ब्लड रिपोर्ट येणार आहे, तो कलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर मग सिटी स्कॅन करायचा. तो 3:30 वाजता येणार आहे आणि आता वाजलंय 1:30. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याच्यानंतर सिटी स्कॅन करायचं आहे. ब्लड रिपोर्टच्या बेसिसवरती ते लोक सिटी स्कॅन करणार आहेत. सोनोग्राफी करून हां, म्हणजे आता वाजते आपलं संध्याकाळ होईल. सो म्हटलं की आपण जेवून घेऊ. आत्ताच जेवण झालं आमचं, म्हणजे जास्त नाही, भाजी चपातीच घेतली होती. पण आहे ना, मी तुम्हाला सांगतोय बघ, आहे आदिती शुद्ध शाकाहारी, एकदम केम हॉस्पिटलच्या समोरच आहे, गेट नंबर 2. सो तुम्ही येता तर इथे नक्की या. खूप चांगलं जेवण असतं, टेस्टी जेवण असतं. मी रिकमेंड करतोय म्हणून, की जे तुम्हाला रेकमेंड करेन ते चांगलंच करेन एंड पर्यंत. अजून 3:30 वाजायला खूप टाइम आहे. गाईज अशा वेळेला आहे ना थोडंसं कोडगं व्हायचं. बाहेर एवढं ऊन आहे, इथे जरा थंड वातावरण आहे, म्हणून इथे लास्ट पीस काय बाळगायची. त्याला फायनली रिपोर्ट घेतले आणि या हॉस्पिटलमध्ये पण, हॉस्पिटल नाही, इमर्जन्सी रिपोर्ट्स पाहिजे असतात ना, त्याच्यासाठी ती गोष्ट आहे. तर इकडे पण आपले फॉलोवर निघाले. बरं वाटतं आपले असे, आपली फॅमिली भेटते तेव्हा बरं वाटतं. ओके गाईज, आता सध्या तरी आपण निघालोय. म्हणजे सिटी स्कॅन तर काही झालं नाही बाई, कारण या लोकांचा वेगळाच मामला आहे. आम्ही विचारतो आम्हाला उत्तरच देत नाही. आपण म्हणते थांबा तुम्हाला आतमध्ये सांगते, म्हणजे व्यवस्थित काही सांगत नाही, व्यवस्थित काय कोण रिप्लाय देत नाही. पहिले म्हणते की तुम्ही ना एका ब्लडचा रिपोर्ट करून या, तो रिपोर्ट झाल्याशिवाय तुमचं सिटी स्कॅन होणार नाही. आणि आम्ही ऑलरेडी 4 तास थांबलो त्या रिपोर्टसाठी. आणि आता सगळं जातोय, तर आता म्हणतात की तुम्ही ना ब्लड म्हणजे सुई लावून या, परत वेगळं काहीतरी फाईल वगैरे बनवून. तर ते म्हणतात की तुम्ही बाहेरून रिपोर्ट्स वगैरे आहेत ना करू शकता आणि नंतर मग तुम्ही OPDला टाकू शकता. डायरेक्टली संभाळला नाही OPDला, मग ते डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात. तर त्याच्यामुळे तर मग आता टाईम वेस्ट होईल. ऑलरेडी 5 वाजत आले, हालत खूप खराब आहे. मंदारचं मेन म्हणजे त्याच्या शरीरात ब्लड असतं, तर मी त्याला ठीक आहे आपण करूया म्हणून, पण त्याच्याच अंगात ब्लड नाही. आणि आपली ब्लडची तारीख पण आहे म्हणून, पण समोरच्यानी व्यवस्थित रिप्लाय पण दिला पाहिजे ना, तर थांबू शकतो ना. सकाळपासून ठीक झालं सगळं, पण आता तिकडे कोणीच रिस्पॉन्स करत नाही म्हणून. सो दिस इज नॉट फेअर. म्हणजे तुम्ही पेशंट येताय, ठीक आहे, सगळेच त्रस्त असतात ऑब्व्हियसली, आतमध्ये पण जे असतात कर्मचारी ते पण तरी पण तुम्ही एक्झॅक्ट सांगा ना की नक्की काय करायचं. उद्या ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं आहे, कुठे जाऊन 2 बॅगा अरेंज झाल्यात. एक आपल्या फॉलोवर्सनी दिले आणि दुसरं एक ते लोकच अरेंज करतात हॉस्पिटल. आणि आता इकडे हॉस्पिटलमध्येच बसलोय. हालत टाईट आहे, पूर्ण खराब आहे. माझी अशी पण तब्येत बरी नव्हती, पण 2 दिवसापासून आपलं सुरू आहे. बट ठीक आहे, आता मम्मीला फोन करतो, दीदीला फोन करतो, सगळं सांगतो, मग फायनल विचार करतो काय करायचं. चला मित्रांनो, फायनली आपण एक ठिकाणी आलो होतो सिटी स्कॅनचा विचारण्यासाठी. ऍक्च्युली 2 ठिकाणी बघितलं. आधी आपण आहे ना सुटकेचा श्वास घेऊया या केमच्या परिसरातून. मुत्तुस्वामी, चिन्नस्वामी, वेणुगोपाल अय्यर, आलो दादरला. एकच बोलू शकते की KM हॉस्पिटल आपल्याला अख्खं जग दाखवतं आणि हे जग आम्ही भरपूर वेळा अनुभवलं, 1000 वेळा अनुभवलं. असं करू उभा नको. कॅमेरामॅन मंदार TV के साथ. आणि मेन म्हणजे भाऊ लवकरात लवकर बरा होऊ दे. तुम्ही सगळ्यांनी पण खूप कमेंट्स केल्या, त्यासाठी खूप खूप थँक्यू. भरपूर DMs आले. तर अशा सगळ्या गोष्टी आता पहिले जाऊया, पहिले ट्रेनमध्ये बसूया यार, हालत खराब झाले खूप. चला तो आता आपण तिकीट काढली ट्रेनच्या. ने ताई तर इथे मलाई घेते. ही मलाई आहे ना 1 नंबर बाई, सगळ्यांचीच फेवरेट आहे, त्याच्यात त्या वादच नाही. बट आज ताई जे बोले ते मी करेन. ह्याच्या गावात असा मी बराच आहे भाई, मी स्वतःला निगेटिव्ह समजतच नाही, मी पॉझिटिव्हिटीनेच चालतो. पण वसाडा प्रॉब्लेम कुठून येतो काय कळत नाही. सो त्यासाठी ताईला ही भेट वस्तू आजच्या आपल्या पूर्ण दिवसासाठी, कारण तिने खूप माझ्यासाठी मेहनत घेतली, म्हणजे एकदम 100% तिने एफर्ट्स दिलेत. चल जाऊया आता. चला आता मी पेशंट बनले. चला आता जाते समय कुछ मीठा हो जाए ना मेरी गॉगलो. तुला नाही, नको मला नको. ओके सो मित्रांनो, आता आलोय ब्लड लावून. फायनली 2 बॅग मिळाल्या होत्या, जसं की मी सांगितलंच आहे या ब्लॉगमध्ये. आणि फिल्टर यूज केल्यामुळे ना मला जरा पण रिॲक्शन आलं नाही. आता इतर वेळेस रिॲक्शन येतं, तुम्हाला पण माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक गोष्ट क्लिअर करायची होती अशी की काल आम्ही KM हॉस्पिटलला गेलो होतो, तेव्हा त्या लोकांनी मला रिपोर्ट लिहून दिले होते. 4 ते 5 रिपोर्ट्स होते. KM मध्ये केलं तर इकडे तिकडे नाचावं लागतं आणि त्यांच्या डेट्स असतात किंवा तास असतात, 5 तासाने भेटेल किंवा या तारखेला भेटेल, अशी गोष्ट झाली. आम्ही म्हटलं की कशाला एवढा वेळ थांबायचं, म्हटलं की आम्ही बाहेर करून घेतो. तर डॉक्टर म्हटले की ठीक आहे, करून या बाहेर आणि दाखवा आम्हाला. दुसऱ्या दिवशी परत सायनून दीदीकडे गेलो. त्याच्यानंतर मग तिने पेपर्स बघितले. रिपोर्ट्सला 24 तास पण कम्प्लीट झाले नव्हते. तेवढ्यात आम्हाला ती बोलते ते नाही चालणार, तुम्ही इथले करा. अरे भाई, आपण सगळे आरामचे पैसे कमवतो का, मला एवढं सांग. एवढं सगळं मगजमारी करून माझा 6 HB असून सुद्धा मी अख्खं KM हॉस्पिटल म्हणा बाहेर कुठे कुठे फिरलो. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून रिपोर्ट करायचे म्हटल्यावर आम्ही 4 तास घालवले रिपोर्ट येण्यासाठी. आणि जे आदल्या दिवशी रिपोर्ट केले ते ताजेच होते, त्याला 24 तास पण कम्प्लीट झाले नव्हते. दुसरे डॉक्टर बोलतात की नाही हे नाही चालणार, तुम्हाला हॉस्पिटलमध्येच करावे लागतील KM हॉस्पिटलमध्ये, म्हणजे असं सगळ्या गोष्टी आहेत. सो इकडे माणसांना महत्व देत नाहीत कोण, किंवा पैशाला पण काय किंमत नाही असं वाटतं आता या दृष्टी
दृष्टिकोनातून मला तरी, कारण आपण जे कष्टाचे पैसे कमवतो ना ते आपल्यालाच माहित असते. आधी होतं ना, हा ट्रीटमेंट होती 100% व्यवस्थित, पण आता जे मॅनेजमेंट सगळं चालू आहे ना ते सगळं चुकीचं आहे. कारण एक डॉक्टर बोलतात की तुम्ही हे करा, दुसरे डॉक्टर भलतंच बोलतात. असं नकोय ना. ऍटलीस्ट मॅनेजमेंट जे काय ते तुम्ही एकच ठेवा, म्हणजे पेशंटला पण नाही त्रास होणार आणि पॅरेंट्सला पण नाही त्रास होणार. समर्थांनी आपल्याला तेवढी वेळ आणली नाही ऍडमिट व्हायची, थोडक्यात आटपलं आणि आता मी बरं आहे. औषधं चालू आहे 7 दिवसाची. आता मी रेस्ट करतो. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.